नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर, साहित्य रस बाय आरशी राधा, जस्ट फॉर यू. आपल्या या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण काही महिन्यांपासून, काही दिवसांपासून हा उपक्रम चालवतो आहोत आणि इतक्या सगळ्या घटना आणि इतक्या सगळ्या अजीबोगरीब वारदात म्हणतो आपण त्याला, इतक्या सगळ्या घटना होत आहेत. बाहेर इतकं सगळं प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. नैसर्गिक बाबतीत, राजकीय बाबतीत, सगळ्या बाबतीत. पण ते बाजूला ठेवून आपण मराठी साहित्याचं गुणगान, म्हणजे ते काय असंच वरवरचं नाही, तर जे खरं सोनं आहे त्या बाबतीत आपण बोलतो आहोत. आणि मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्याची लायकी आहे असं मी म्हणणार नाही अजिबात, पण ती माझी मायबोली आहे. इट्स माय मदर टंग. आणि ती भाषा इतकी सुंदर, रत्नखचित म्हणूयात आपण तिला. इतकी छान भाषा आहे आणि प्रत्येकाला ज्याची मातृभाषा आपली मराठी आहे, त्याला आपली मातृभाषा आपल्याला उत्तमपणे बोलता यायला पाहिजे, असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. एकतर असं नाही म्हणत की ती प्रमाण भाषा बोलता यायला पाहिजे, पण नाही, आपल्याला आपली भाषा जोपर्यंत सखोल जितकी कळत नाही, तोपर्यंत दुसऱ्या भाषेवर आपल्याला प्रभुत्व आणणं अतिशय अवघड आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ती प्रत्येकानं मान्य केली पाहिजे. कारण ज्याला स्वतःचीच भाषा येत नाही, ज्याला ती समज नाही, ती डेप्थ नाही, त्याला दुसरी भाषा कितपत समजेल आणि ती खरोखर कितपत उमजेल याबद्दल शंका आहे. तर आपण या साहित्य रसाच्या मैफिलीत खूप साहित्यरत्न घेतली अजूनपर्यंत आणि आपल्या मराठीत एक एक खूप वल्ली आहेत. त्यांनी खूप प्रचंड मोठं काम करून ठेवलेलं आहे आणि त्या कामाबद्दल आपण सातत्यानं बोलतो आहोत. आपण एक एक लेखकांविषयी, कवीविषयी, साहित्यिकांविषयी बोलतो आहोत. आणि असेच आज आपण बोलणार आहोत आमच्या कोल्हापूरकडचे, कोवाडचे रणजित देसाई यांच्याबद्दल. तर रणजित देसाई म्हटलं की पहिल्यांदा त्यांचं बिरुद आठवतं, स्वामीकार रणजित देसाई. हां, कारण ही कादंबरी ज्यावेळेला चित्ररूपात म्हणजे सिरियलच्या रूपात आली, त्यामुळे त्यानंतर त्याचा आवाका आणखी खूप वाढला. पण एकंदर ही कादंबरी म्हणून सुद्धा अतिशय उत्तम दर्जाची कादंबरी आहे. तर ज्या लेखकानं श्रीमान योगी, स्वामी, राधेय, राजा रविवर्मा अशा सारख्या कादंबऱ्या लिहिल्या, त्या कादंबरीकाराविषयी, त्या कथाकाराविषयी, त्या नाटककाराविषयी आज आपण बोलणार आहोत. खरोखर प्रचंड, प्रचंड साहित्याची निर्मिती केलेली आहे रणजित देसाई यांनी. रणजित देसाई कोल्हापूरच्या कोवाडचे आणि माझ्या आठवणी जवळच्या आहेत निश्चितच. कारण मी बेळगावला असताना, कारण हा सीमावर्तीय भाग आहे खरं तर, आणि बेळगावला असताना मी कोवाडचं साहित्य संमेलन एक अटेंड केलं होतं. मला वाटतं जगदीश खेबुडकर त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि खूप छान आठवणी आहेत त्याच्या अशा. तर आज रणजित देसाईंबद्दल बोलायचं असं ठरवलं. तर रणजित देसाई यांचा जन्म 8 एप्रिल 1928 आणि त्यांची एकंदर कारकीर्द 8 एप्रिल 1928 ते देहावसान त्यांचं 6 मार्च 1992 झालेलं आहे. तर स्वामीकार ज्यांना बोललं जातं असे रणजित देसाई. आणि रणजित देसायांचं लेखन याच प्रकारचं आहे किंवा खरं तर ऐतिहासिक कादंबऱ्यांसाठी ते खूप पॉप्युलर झाले असं म्हणू, प्रसिद्धीला पावले असं म्हणू. त्यांची ती लेखनाची शैली जास्त लोकांपर्यंत भावली असं म्हणू. पण त्यांचं लेखन विविधांगी आहे. म्हणजे निसर्गाबद्दल जेव्हा ते लिहितात, तेव्हा ते निसर्गाशी इतकं तादात्म्य पाहून लिहिलेलं असतं. इतकं म्हणजे आजच्या मला अजिबात नावं वगैरे ठेवायची नाहीत, पण हा विषय पुन्हा पुन्हा येत जाणार. आज आपण एआयची मदत घेऊन जेव्हा लिहितात लेखक, ज्या गोष्टी एआयच्या मदतीनं लिहिणं क्रमप्राप्त आहे, ज्या डेटाबेस असेल किंवा
बाकीच्या गोष्टी असतील किंवा माहितीचा खूप ऐतिहासिक ऐवज असेल किंवा काही असेल, पण त्यातली पण रिलायबिलिटी आपल्याला बघून घ्यावी लागते. संदर्भ आपल्याला स्वतः तपासायला लागतात अजूनही, कारण आपण त्याच्यावर कंप्लीटली रिलाय राहू शकत नाही. कारण त्याला कुणीतरी घातलेली आहे ती माहिती. त्याची स्वतःची अशी बौद्धिक क्षमता नाही. त्यामुळं क्रिएटिव्हिटीच्या फील्डमध्ये ते कितपत आणि कशा पद्धतीनं काम करेल, अभिजात प्रवृत्तीनं तर काम करण्याची शक्यता नाही. पण ते कशा पद्धतीनं काम करेल हा पुढचा येणारा काळ ठरवेल. पण अजूनपर्यंत हे जे दिग्गजांनी लेखन करून ठेवलेलं आहे, ते त्या मातीशी जोडलेली नाळ, त्याचं तादात्म्य, भाषेवरचं प्रभुत्व आणि एक 360 डिग्रीचा व्ह्यू म्हणतो आपण. काही लेखक असे असतात, की अ, खूप विस्तारपूर्वक आणि एक 360 अँगल म्हणतो, एक सर्व समावेशकता त्याच्यामध्ये असते. अशा पद्धतीचं लेखन. मला रणजित देसाई यांचं लेखन तसं वाटतं. कारण का? श्रीमान योगी खरं तर मी खूप तसं म्हणजे खूप लहान असताना वाचली होती ती कादंबरी आणि ती खूप मोठी कादंबरी आहे आणि इत्थंभूत खूप लहानपणी खूप मोठ्या-मोठ्या कादंबऱ्या वाचनात आल्या आमच्या आणि घरात एक वाचन संस्कृती असल्याने ते शक्यही झालं आणि वडील माझे इतिहासाचे शिक्षक असल्यामुळं त्यांना मला बऱ्याच गोष्टी विचारता यायच्या आणि माझ्या उलट्या, सुलट्या, तिरप्या प्रश्नांची उत्तरं दादा, माझे वडील अतिशय शांतपणे आणि 360 डिग्री अँगलनी द्यायचे. त्यांच्या त्यांच्या इतिहासाकडे बघण्यात एक 360 डिग्री अँगल होता. त्यामुळं मला अशा पद्धतीचं ज्यावेळेला चर्चा होते, की एकाच बाजूनं घोडं दामटवत बसण्यापेक्षा सारासार विवेक किंवा सारासार विचार सगळ्या बाजूंनी केलेलं वक्तव्य किंवा डिस्कशन, चर्चा त्या जास्त आवडतात. आणि स्वामी कादंबरीविषयी सुद्धा त्यांच्या काही-काही टीकाकार म्हणतात, की बरीच लांबली आहे. मध्ये-मध्ये कादंबरी संथ होते, मध्ये-मध्ये वेग पकडते वगैरे. पण या गोष्टींपेक्षा ती इतकी अं, खूप सविस्तर म्हणतो ज्याला आपण, तशा प्रकारची शिवरायांवरची कादंबरी आहे आणि माझी आवडती कादंबरी आहे खरं तर. आणि स्वामीबद्दल दृकश्राव्य माध्यमातनं बघितल्यामुळे त्याची पॉप्युलॅरिटी जास्त झाली आहे. राधेय ही आणखी एक त्यांची आवडती कादंबरी. तर असे हे रणजित देसाई यांचं लेखन अशा पद्धतीचं कसं झालं, तर त्यांच्याकडे बघताना आपण त्यांचं बालपण हे जास्त कोल्हापुरात गेलंय आणि ती स्वतः इनामदार घराण्यातली आहेत. कोवाडला त्यांच्या वाड्यात आपण गेलो तर ते सगळं असं जाणवतं आपल्याला, तो ऑरा सगळा जाणवतो. आता ते जितक्या सुव्यवस्थित पद्धतीनं ठेवलंय त्याच्याकडे बघून त्यांची शिस्तबद्धता आपल्याला कळते. लोक त्यांना आजूबाजूचे सगळे सरकार म्हणतात, कारण इनामदार माणसं आहेत आणि त्यात एक जो ऑरा आहे त्यांचा, तो त्या पद्धतीचा आहे. आणि बाकीचे लोक, तिथले आजूबाजूचे लोक किंवा ते सरकार या नावानं हाक मारतात तिथं त्यांना. सरकार या नावानं बोलवायचे आणि जवळचे लोक, त्यांचे आप्तस्वकीय म्हणूया किंवा या वर्तुळातली लोकं जी म्हणतात, ती दादा म्हणायचे. खरोखर ते साहित्यातले दादा होते असं आपण म्हणूयात. तर यांनी अनेक मी आज त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि नाटकांबद्दलचं नावं आणि बाकी सांगणार आहे. पण त्यांचं लेखन जे ऐतिहासिक लेखन करणारे असं आपण म्हणतो, पण त्यांचं लेखन निसर्गाशी किंवा रोजच्या जगण्याशी पण किती सुंदरपणे असं ओघवतं आहे आणि त्या प्रांतातले शब्द, कारण तो प्रांत माझं जन्मगाव तिकडचं, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला जन्म आहे. त्यामुळं मला ते सगळे शब्द किंवा कोकणात राहिल्यामुळं कोकण, पुन्हा आपला कन्न क कानडी मराठी या भागातले काही शब्द, असं म्हणजे ते ते जे आहेत ते सगळं त्यांच्या लेखनात येतं. त्यामुळे ते लेखन खूप आपलंसं सुद्धा वाटतं. तिथलं निसर्ग वर्णन असेल किंवा तिथल्या मातीतल्या कथा असतील किंवा त्या खूप आपल्या वाटतात, जवळच्या वाटतात. म्हणून मी आज रणजित देसाई यांच्याबद्दल बोलणार आहे. तर आपण खूप पुरस्कार मिळवलेला, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेले, पद्मश्री पुरस्कार मिळवलेले, 1973 ला महाराष्ट्र राज्य पुरस्कृत असं
अतिशय वेगवेगळे पुरस्कार मिळालेले या माणसाचं बालपण मॅक्सिमम हे कोल्हापुरात गेलंय आणि कोल्हापुरातलं राजवाड्यात येणं-जाणं त्यांचं खूप असायचं. त्यामुळे ते संस्कार आहेत ते बोलण्यातले, भाषेतले किंवा अ, राजवाड्यात एकंदर बोलण्याच्या पद्धती वगैरे त्या लोकांच्यात कशा असतात, या सगळ्याचा उपयोग त्यांना त्यांच्या लेखनात ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिताना तरी मॅक्सिमम झालाच असेल, असं माझं ठाम मत आहे. कारण निश्चितच त्या-त्या वातावरणात ते आपण सगळं असं शोषत असतो लहानपणापासून, की आजूबाजूला जे काही घडतंय, आजूबाजूला जे काही होत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या जडण-घडणीवर खूप होत असतो. त्यामुळं संगत का असर जो असं म्हणतात आपल्याकडं, तर संगत का असर बहुत मायने रखता है इस बात में. तर त्यांचं जे बालपण गेलेलं आहे, हे या संगतीत गेलेलं आहे सगळं आणि अं, त्या लेखनात त्यांच्या त्याचा अतिशय चांगला उपयोग त्यांनी करून घेतला असेल किंवा झाला असेल, झाला आहे असं मी म्हणेन. ऐतिहासिक लेखन करणं खरं तर खूप तारेवरची कसरत असते. कारण एक 8-10 वर्षापूर्वी मी एका प्रोजेक्टवर काम करत होते. 8-10 वर्ष झाली असतील. धर्मवीर संभाजी म्हणून एक मोठा प्रोजेक्ट सुरू होणार होता आणि त्याच्या लेखनाचं काम माझ्याकडे होतं. रिसर्चचं काम. त्यावेळेला खूप, खूप काम किती काम करावं लागतं हे प्रॅक्टिकली मला त्याची जाणीव आहे आणि त्यानंतर आमच्या एका मराठी निर्मात्यांना रायगड गातो शंभू गाथा हा चित्रपट करायचा होता आणि त्याचं लेखन माझ्याकडे होतं आणि त्यावेळी सुद्धा अतिशय काम करावं लागलं. दुर्दैवाने त्याचा मुहूर्त खूप मोठा झाला, पण ते प्रोजेक्ट पुढं गेलं नाही. त्यामुळं ऐतिहासिक लेखन करताना आपल्याला किती कष्ट घ्यावे लागतात, याची चुणूक मी माझ्या आयुष्यात बघितलेली आहे. त्यामुळं ही मंडळी जेव्हा या इतक्या मोठ्या सविस्तर कादंबऱ्या लिहीत असतात, त्यावेळेला त्यांनी कुठल्या-कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला असेल, कुठले-कुठले दस्तऐवज हाताळले असतील, कुठल्या-कुठल्या बखरी वाचल्या असतील, किती इतिहास संशोधकांबरोबर चर्चा केली असेल, किती पद्धतीचे शिलालेख, कुठं काही मिळतंय, किती पद्धतीची भ्रमंती केली असेल, या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेसमोर येतात, ते सगळं करताना. कारण त्याची चुणूक मी माझ्या आयुष्यात अनुभवलेली आहे. तर श्रीमान योगी वगैरे सारखी कादंबरी लिहीत असताना किती गोष्टींच्या नोंदी त्यांनी वाचल्या असतील, ठेवल्या असतील. कारण कादंबरी लिहीत असताना त्याला आपली काल्पनिकता असते, पण ज्या इतिहासाच्या महत्त्वाच्या नोंदी आहेत किंवा जो इतिहास आहे, तो डावलून किंवा त्यापेक्षा वेगळं काही लिहून चालत नाही. कारण त्या गोष्टी सगळ्या सारासार विचारांनी आपण अ, मांडायच्या असतात आणि कादंबरी ही लोकांना जास्त जवळची इतकी वाटायला लागते, की कादंबरीतल्या घटना खरोखर इतिहासात जशानी तशा घडून गेल्या असाव्यात, असं एक म्हणजे कादंबरी आणि खरा इतिहास यात तफावत करत नाही मानवी मन किंवा ती वाचक. इतपत त्या कादंबऱ्या रुळल्या जातात इतिहासापेक्षा सुद्धा आणि त्या इतिहासासारख्या बोलल्या वदल्या जातात पुढं. त्यामुळं त्या खूप जबाबदारीनं लिहिणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. तर त्यांची त्यापैकी कादंबरी अ, श्रीमान योगी, स्वामी, पौराणिक कादंबरीमधलं राधेय ही, त्यानंतर राजा रविवर्मा, लक्षवेध, गरुड झेप आणि गरुड झेप हे नाटक म्हणजे आम्ही स्क्रीन प्ले डायलॉग्स लिहिताना किंवा ज्यावेळेला स्क्रीनवर काम करत असतो, त्यावेळेला सामुदायिकरित्या डिस्कशन किंवा सामुदायिकरित्या लेखन होत असतं बऱ्याच वेळेला. मी बऱ्याच प्रोजेक्टवर इंडिव्हिज्युअली काम करणं पसंत केलंय, कारण प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो. पण या लेखकांनी म्हणजे रणजित देसाईंनी वसंत कानेटकरांसोबत मिळून 2 नाटककार एकत्र येऊन नाटक लिहिणं, हे जरा जास्त अभिनव आहे. आणि असं नाटक गरुड झेप हे नाटक रणजित देसाई आणि वसंत कानेटकर यांनी मिळून लिहिलेलं नाटक आहे. तर असे काहीतरी वेगळेपणा आपल्याला या लेखकद्वयीबद्दल किंवा या लेखकांबद्दल आपण ज्यावेळेला अभ्यास करत जातो किंवा त्यांचं लेखन वाचत जातो, त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या नवनव्या गोष्टी आणखी माहीत होत असतात. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती असणार आहे.
पण मला छान वाटलं ते बघून. तर त्यांचे अनेक कथासंग्रह आहेत. कथासंग्रह खूप लिहिलेले आहेत त्यांनी. आषाढ, आलेख, कुमुदिनी, कातळ, वैशाख, गंधाली, कणव, जाण, प्रपात, बाबुलमोरा, मधुमती, मेघमोगरी, मेघ, मोरपंखी, सावल्या, रूपमाल, संकेत असे खूप कथासंग्रह लिहिलेले आहेत त्यांनी. त्यानंतर नाटकांमध्ये कांचनमृग, गरुडझेप, तुझी वाट वेगळी, धन अपुरे, पंख जाहले वैरी, पांगुळगाडा, लोकनायक, वारसा, सावली उन्हाची, संगीत सम्राट तानसेन, हे बंध रेशमाचे. हे बंध रेशमाचे नाटकातली पदं तर शांता शेळकेंनी लिहिलेली आहेत आणि जितेंद्र अभिषेकींचं संगीत आहे त्या नाटकाला. मुळातच संगीतप्रेमी असे आहेत रणजित देसाई. स्वतः खूप संगीतप्रेमी, संगीताची जाण असणारे आणि त्यांनी चित्रपटही लिहिलेले आहेत. तर या चित्रपटांमध्ये सवाल माझा ऐका सारखा तमाशापट असू दे किंवा रंगला रात्री अशासारखा चित्रपट असू दे, ज्यात संगीतातला आशय किंवा संगीताबद्दलचं प्रेम हे ओतप्रेत आणि त्याच्याविषयीची जाण मुख्यतः या गोष्टी आपल्याला नक्की जाणवतात बघत असताना. आणखी एक सांगायचं तर आणखी कोल्हापूर जिल्ह्यातलं खूप मोठं श्रद्धास्थान म्हणजे वि. स. खांडेकर, मोठे कादंबरीकार. तर वि. स. खांडेकरांना रणजित देसाई ही गुरुस्थानी मानत. वि. स. खांडेकरांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर होता, प्रचंड आदर होता. आणि वि. स. खांडेकरांच्या लेखणीबद्दल पण आपण आपल्या पॉडकास्टमध्ये बोललेलो आहोत. ज्यांना कोणाला ऐकायचं असेल, त्याबद्दल स्वारस्य असेल तर नक्की जाऊन ऐका. वि. स. खांडेकरांबद्दलचा एपिसोड आम्ही जो केलेला आहे तो. आणि आपण म्हणतो की ऐतिहासिक कादंबऱ्या किंवा ऐतिहासिक इतक्या प्रचंड मोठ्या माणसांविषयी लिहित असताना ती व्यक्तिचित्रणं इतक्या समग्रपणानं आपल्यासमोर उभी राहिलेली आहेत. तर ते खूप तो अनुभव वाचतानाचा तो प्रचंड चांगला आहे. आत्ता कसं समरी असते, आता आपण बघतो की इंटरनेटवर आपल्याला समरी मिळते. आपल्याला समरीतनं आशय कळतो. पण त्या वातावरणात शिरून आपण ज्यावेळेला एखाद्या कादंबरीचा आस्वाद घेतो वाचताना प्रत्यक्ष, त्यावेळी मनाची स्थिती किंवा तरलता या प्रचंड वेगळ्या गोष्टी असतात. एखाद्या गोष्टीची समरी कळणं, त्याविषयी माहिती होणं, हा एक भाग वेगळा. पण ते प्रत्यक्ष अनुभवणं, हा भाग खूप वेगळा असतो मनाच्या पातळीवर. खूप, खूप वेगळा असतो. अ, किमान एक-एकदा आपल्याला जाणवतं, की कादंबरी वाचताना जेवढं छान वाटतं ना किंवा ते पुस्तक वाचताना जेवढं छान वाटतं ना, तेवढं तो चित्रपट बघताना त्याच्यावर असलेला, आधारित असलेला चित्रपट बघताना तेवढी मजा नाही येत. असं काही-काही जण साहित्याच्या बाबतीत म्हणत असतात. हे का होतं? तर ती दोन्ही वेगळी माध्यमं आहेत खरं तर. म्हणजे त्या माध्यमातनं त्याच ताकदीनं दुसऱ्या माध्यमात येईलच असं सांगता येत नाही. प्रत्येक माध्यमाची आपली अशी एक ताकद असते आणि ज्या कादंबऱ्या अतिशय अ, चांगल्या आहेत, म्हणजे इव्हन हॅरी पॉटरच्या बाबतीत सुद्धा काही-काही जण, बरीच जण म्हणतात, की हॅरी पॉटर वाचताना जेवढी मजा येते ना, तेवढी बघताना तेवढी नाही मजा येत, असं म्हणणारेही आहेत बरेच जण. तर तशाच बाबतीत आपण असा विचार करायला गेलं तर खूप काही गोष्टी ज्या कादंबऱ्यांवरनं आलेल्या आहेत, तर त्या कादंबऱ्या मूळ रूपात वाचताना कधी-कधी खूप मजा येते. कारण का? की आपलं एक कल्पना विश्व त्या लेखकाच्या शब्दांबरोबर तारतम्य ठेवून पुढं जात असतं. त्याचे शब्द आपण आपल्या कल्पना विश्वात सजग करत असतो ते. त्यामुळे तो एक अनुभव वेगळा असतो. असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि त्या पद्धतीनं आपण कादंबरी वाचताना जरा जास्त मजा येते, जी चित्रपटात येत नाही. कारण चित्रपटात एक टीम काम करत असते आणि मशीन आणि माणूस असे एकत्र येऊन काम करत असतात आणि कादंबरीचा विस्तार मोठा असतो आणि तो सगळा आवळून धरून आकसून तो चित्रपटात मांडलेला असतो आणि दृकश्राव्य माध्यमात आपण एका पहाटेचं वर्णन 10 पानं वाचतो, पण ते 10 सेकंदात पडद्यावर आलेलं असतं. सगळी ती पहाट कशी असेल त्याचं. म्हणजे व्हिज्युअली ते तसं आलेलं असतं. तर त्यामुळं तितक्या फास्ट आपण त्याचं रसग्रहण
कितपत करू शकतो याबद्दल एक वेगळी शंका आहे. तो एक वेगळा भाग आहे. पण अशा पद्धतीत सुद्धा यांची कादंबरी दृकश्राव्य माध्यमात स्वामी ही सुद्धा अत्यंत पॉप्युलर झाली आणि नाटकं यांची काही खूप म्हणजे मी हे बंध रेशमाचे जे वर्णन केलं वगैरे तर ही नाटकं वगैरे नाटकं गाजली. एक नाटककार, कथाकार, कादंबरीकार आणि त्यातल्या त्यात ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून त्यांचं काम खूप मोठं आहे. पण आज मी तुम्हाला शेवटी जो एक उतारा म्हणूयात आपण वाचून दाखवणार आहे. कारण मराठी साहित्याबद्दल एक मोठं काम माधुरी पुरंदरेंनी करून ठेवलं आहे. ज्याच्यामध्ये वाचू आनंदे हा त्यांचा प्रोजेक्ट म्हणूयात आपण, की त्यांनी बालगटासाठी कुमार, युवा गटासाठी, कुमार गटासाठी असे 3 खंड केले, की त्यात मराठी विविध साहित्याचे प्रकार मुलांना कळावेत, त्यांच्या वाचनात यावेत, त्यांनी त्यांचं रसग्रहण करावं. यासाठी त्यांनी जे वाचू आनंदे ही पुस्तकं संकलित केली. त्या पुस्तकातला एक रणजित देसाई लिखित उतारा मी याच्या शेवटी वाचणार आहे. तर अशा या रणजित देसाईंचं साहित्य जरूर वाचा. कारण जमिनीसोबतची, त्या भोवताल सोबतची जोडलेली नाळ आणि ऐतिहासिक दस्तऐवज असं काहीतरी एक छान भाषेचं मिश्रण, एक भाषा विलास म्हणूयात आपण, खूप आपल्याला जाणवतं. कधी-कधी जड वाटू शकतात ऐतिहासिक कादंबऱ्या वाचताना किंवा काही कादंबऱ्या त्यांच्या वाचताना भाषा जड आणि ती आपल्या बोलीभाषेतली वाटणार नाही, हे मला मान्य आहे. पण त्यांची काही-काही वर्णनं, त्यांची कथा किंवा काय याच्यातली भाषा तुम्हाला तुमची भाषा जास्तीत जास्त समृद्ध करेल याबद्दल मला खात्री आहे. आणि असंच एक वाचन मी करणार आहे आणि ती भाषा तुम्ही वाचावी, कारण छान त्याचा एक वेगळा अनुभव आहे आणि तो तुम्ही घ्यावा वाचकांनी, असं माझं प्रामाणिक मत आहे. तर वाचू आनंदेमधलं एक उतारा आहे, जो रणजित देसाईंच्या लेखणीतनं आलेला आहे. तर जाग हा उतारा आहे तो. आणि आपण असं म्हटलं की ऐतिहासिक कादंबऱ्यांसाठी विशेष प्रसिद्धी मिळाली असली तरी निसर्गासोबतचं किंवा वर्णनात्मक मी वाचते हे म्हणजे लक्षात येईल आपल्या. आणि जरूर जरूर वाचा आपण सुद्धा. आणि तिथले शब्द, त्या प्रांतातल्या लोकांना ते लेखन आपलं का वाटतं, तर त्यातले शब्द इतक्या समृद्धपणे आणि ओघवत्या रूपानं त्यांच्या लेखणीत येतात, ते छान वाटतं. तर हा उतारा वाचतेय मी रणजित देसाई याने लिहिलेलं. जाग. झिरझिरीत काळोखात रात अजून निजून होती. मावळतीकडं झुकलेल्या चंद्रकोरीचं पीठ विरळ धुक्यातून पडत होतं. सगळीकडे नीरव शांतता वावरत होती. झाडांचे आकार काळोखात मिसळले होते. उंच पर्णहीन झाडांमागे गेलेल्या चंद्रामुळे झाडांचे उंचावलेले हात रात्रीची भयानता वाढवित होते. त्या शांततेत गाव कसं चुपचाप झोपलं होतं. रात्री रस्त्यावर केलेल्या शेकोट्या थंडावल्या होत्या. त्या राखेत घर करून बसलेली कुत्री अंगाची चाळवाचाळव न करता ऊब शोधत तशीच पडून होती. कुठून तरी फडफडत आलेली 2-4 वाघळं त्या पर्णहीन काटक्यांना लटकली. गावचा रस्ता तसाच पडून होता, पाणंदीच्या वाटेवर पडलेल्या अजगरासारखा. दोन्ही बाजूंची घरं छपरांच्या खपलीत शांतपणे उभी होती. पण ती शांतता फार काळ टिकली नाही. शांततेला छिद्र पडलं होतं. कुठंतरी पोराच्या रडण्याचा आवाज उठला होता. एक एक दरवाजा करकरत उघडत होता, मिटत होता. त्या बेसावध आवाजात भाताच्या भरडीच्या जात्याचा आवाज मिसळला. हळूहळू त्या आवाजानं अखंड घरघर धरली आणि त्याच नादातून अद्यापी झोपेनं भारलेली ओवी साद घालू लागली. फिरू लागलेल्या 4-2 भरडीच्या जात्यांनी गावावर आवाजाचा फेर धरला. उठणाऱ्या ओव्यांचे सूर टिटवीच्या आवाजासारखी साद घालू लागले. काव! एक कावळा ओरडला. बसल्या जागेवरून त्यानं परत आवाज दिला. जाग्या झालेल्या दुसऱ्या कावळ्याने त्याला साथ दिली. तेवढीच साथ मिळाली.
त्या आवाजानं जागे झालेले कावळे दचकून काळोख न्याहाळत होते. रात्रभर शिवारावर चकरा मारणारं एक भलं मोठं घुबड फडफडत एका झाडावर उतरलं. त्या चाहुलीनं कावळे उगीच करकरले आणि परत शांतता पसरली. रस्त्यावर पावलं वाजत होती. कुत्र्याच्या शेपटीवर पडलेल्या पायामुळं कुत्रं दचकून ओरडलं. पाठोपाठ पडलेल्या दगडानं किकाटत दूर पळालं. दूर जाऊन मागे वळून पाहू लागलं. अंधारात नाहीशा होणाऱ्या आकृतीकडे पाहून भुंकू लागलं. पण त्या भुंकण्यात द्वेष नव्हता. भुंकणं थांबवून दगड लागलेल्या जागी त्यानं चाटून घेतलं आणि ते आपल्या जागेवर वळलं. त्या राखेत 2 पिलं आईची हरवलेली ऊब शोधत होती. कुत्री जवळ येताच ती पिलं आईच्या पोटाला भिडली. माराचं दुःख विसरून ती कुत्री आपल्या पिलांना पाजू लागली. पडल्या जागेवरून उघड्या डोळ्यांनी ती कुत्री काळोख न्याहाळत होती. सरावाच्या वाटेवरून 2 बाया जात होत्या. दवानं थंडावलेल्या घाटाच्या पायऱ्या त्या अलगद उतरल्या. नदीचं पात्र कसं शांत होतं. धुक्याचा दाट पडदा त्यावर धरला होता. चंद्राची कोर क्षितिजाकडे झुकली होती. त्या पुसट प्रकाशात नदी उतू गेलेल्या दुधाच्या धारेसारखी दिसत होती. आपली वस्त्र खोचून घेऊन त्या बाया सावकाश पाण्यात उतरल्या. पावलांना पाण्याचा उबदार स्पर्श झाला. पाण्यावरचं धुकं वर उसळलं. पिंढरीभर पाण्यात उभं राहून त्या आपल्या घागरी स्वच्छ करत होत्या. खसखस उठत होती. पाण्यात बुडालेल्या पावलांभोवती बारीक मासे फेर धरत होते. त्या बायांनी आपल्या घागरी भरून घेतल्या. काखेतला आणि डोकीवरचा भरल्या घागरीचा भार सावरत त्या घाटाच्या पायऱ्या चढून गेल्या तेव्हा चंद्र क्षितिजावर टेकला होता. चंद्र मावळला. एक गार वाऱ्याची झुळूक सळसळत निघून गेली. पानावर धरलेले दवाचे ठिपके जमिनीवर सांडले. गावच्या वेशीवरचं बांबूचं बेट उभ्या जागी कुरकुरलं. देवळासमोरच्या पारिजातकाचं एक फूल गिरक्या घेत खाली उतरलं. वाऱ्यानं वाट सोडली होती. त्याचा वेग वाढत होता. तो अखंड वाहत होता. पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा उतरला होता. पूर्वेच्या डोंगरकडेवर आता चुन्याचं बोट फिरलं होतं. वाढलेल्या गार वाऱ्यानं कावळ्यांचं अंग शहारलं. आपल्या पंखात खुपसलेली चोच त्यानं बाहेर काढली. क्षणभर त्यानं आजूबाजूला पाहिलं आणि आवाज दिला, काव. लिंबाऱ्याच्या फांदीवर अंग फुगवून बसलेल्या चिमण्यानं दचकून पाहिलं. कावळ्यांच्या आवाजाखेरीज काही ऐकू येत नव्हतं. एका पायाच्या पकडीत फांदी धरून दुसरा पाय मागे लांब पसरून आळस दिला. पंख पसरून अंग सैल केलं आणि साद घातली. चिव चिव चिव. झाडावरच्या चिमण्या जाग्या होत होत्या. चिवचिव वाढत होती. त्या गोंगाटानं जागा झालेला बुलबुल आपल्या डोक्यावरचा तुरा फुलवत घरट्यात बसलेल्या मादीकडे सरकला. त्याची दीर्घ साद चिमण्यांच्या आवाजात मिसळली. अंडी उबवत बसलेली ती मादी शांतपणे ते सारे आवाज ऐकत आपल्या पोटाखालची अंडी हळूवार पावलांनी घोळत होती. आपल्या आवाजानं गोंगाट करणाऱ्या चिमण्या झाडाच्या शेंड्यावर झेपावल्या. भारानं वाकलेल्या शेंड्यावर डोलत गार वारा सोसत काही क्षण काढले. पण गार वारा असह्य होऊन त्या काही क्षणातच आतल्या फांदीवर आल्या. फांदीवर अंगाला अंग लावून बसून राहिल्या. पण तसं बसून तरी किती वेळ चालणार? अचानक चिमण्यांचं भिरं झाडावरून उडालं आणि कळकीच्या बेटावर उतरलं. झिपऱ्या जुंधळ्याच्या फुललेल्या कणसासारखे कळकीचे शेंडे दिसू लागले. आपल्या शेपटीचे गोंडे फडकावीत चकचकत खारी फांद्यांवरून पळत होत्या. पण झाडाखाली उतरण्याचा त्याचा धीर होत नव्हता. चिंचेच्या ढोलीत उतरलेलं घुबड ढोलीच्या तोंडाशी बसल्या जागी पेंगत होतं. भारद्वाजाच्या गंभीर आवाजाची लकेर साऱ्या शिवारावरून घुमली. आता उगवतीच्या अंजिरी आकाशाला पांढरी किनार लावली होती. गावच्या देवळातून घाटीचा आवाज उठत होता. पाण्याला निघालेल्या बायकांची वर्दळ रस्त्यावर वाढली होती. रस्त्यावरच्या कुत्र्यांनी रस्ता सोडून आता घराचे कट्टे पकडले होते. गोठ्यातल्या जनावरांचा आवाज माणसांच्या आवाजात मिसळला होता.
गावधरीच्या तळ्याकाठची उंच पांढरी मत्तीची झाडं तळ्यातल्या पाण्यात आपलं रूप पाहत होती. पहाटेच्या गार वाऱ्यानं तळ्याचं पाणी शहारलं होतं. तळ्याकाठच्या झाडावर बसलेल्या पांढऱ्या बगळ्यांपैकी एकाची नजर पाण्यावर खेळली होती. इतर बगळे आपल्या पिवळ्या लांब चोचीनी अंग साफ करत होते. एक बगळा झेपावला, पंखांचा फडफडाट करत शिवरीचा कापूस उतरावा तसा तो अलगद तळ्याच्या काठावर उतरला. भ्यालेल्या बेडकानं गवतावरून उंच उडी घेतली आणि तो तळ्याच्या पाण्यात बदकन पडला. बेडूक पडला त्या जागेवरून एक वलय उठलं आणि मोठं होत होत तळ्याच्या काठाला जाऊन भिडलं. तळ्यातली कमळाची पानं क्षणभर हेलावली. हिरव्या पानांवर उंचावलेलं पांढरं कमळ अकारण डोललं आणि दिवस उगवायला अजून खूप वेळ असतानाच धरती जागी झाली. मंडळी, कसा वाटला हा उतारा? आता हे सगळं वर्णन आणि ज्यांनी हे सगळं अनुभवलेलं आहे, त्यांना हे वर्णन त्यांच्या कुठल्या भावविश्वात घेऊन जाईल आणि त्याचं रसग्रहण त्यांना किती छान पद्धतीनं करता येईल, हे त्या वातावरणात वाढलेली माणसं आणि ते वातावरण अनुभवलेला समाज आणि या लेखकाच्या शब्दातली ते तसं आणि तसं उभं करण्याची ताकद, ही त्रयी जेव्हा एकत्र येते, तेव्हा किती सुंदर काहीतरी अभिव्यक्त होतं आणि त्याची जाणीव किती खोलवर आपल्या मनात एक सुंदर अनुभूती देते, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल. तर मंडळी, अशाच मोठमोठ्या साहित्यिकांना, कवींना, कवयित्रींना घेऊन आम्ही आपल्या भेटीला येत असतो. आमचा हा उपक्रम आम्ही प्रामाणिकपणाने चालवतो आहोत आणि त्या प्रामाणिकपणाला, तुमच्या प्रामाणिकपणाचा सूर मिळाला आणि तुमची साथ लाभली तर आम्हाला खूप छान वाटेल आणि हा उपक्रम अधिकाधिक रंगत जाईल. म्हणून या उपक्रमाला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते जास्त महत्त्वाचं आहे. मराठी भाषा अशीच अभिजात नाही किंवा मराठी भाषा अशीच मोठी नाही. त्या भाषेचं एक नितांत निखालस असं सौंदर्य आहे. त्या सौंदर्याची अनुभूती आपण सगळ्यांनी घ्यावीत, अशी प्रामाणिक प्रार्थना करून मी हा आजचा एपिसोड संपवते. हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे नक्की, नक्की, नक्की कळवा. आपल्या प्रत्युत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. तर पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार आणि आपल्या भेटीला नव्या एपिसोडमध्ये नव्या साहित्यिकांसोबत आम्ही येत राहू. तोपर्यंत थांबते. नमस्कार. धन्यवाद.